गं गणपतये नमः। ओम नमः शिवाय। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीकृष्णे करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्तं राधाकान्तं नमस्तुते। परमपूज्य काकांच्या चरणी नमस्कार करतो, सविता माऊलींना वंदन करतो आणि सर्व साधकांना माझा हरिओम। मी श्री किरण कृष्णराव रोडगे, श्रीराम मंदिर, दिलनवाडी वार्ड, ब्रह्मपुरी आजच्या या प्रवचन मालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस। आजच्या या दिवशी आपल्याला तुकाराम गाथेतील संत तुकारामांचा अभंग क्रमांक 3170 हा अभ्यासायचा आहे। अभंग आहे, विचा केला ठोबा म्हणून नाव ठेविले विठोबा, कारे नेणा त्याचे नाव काय वेदांसी नाही ठाव, शेषस्तुती प्रवर्तला जिव्हा चिरुनी पलंग झाला, तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची या माथा। असा हा नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आपल्याला समजावून सांगणार आहेत श्री मोहनराव वैद्य। श्री मोहनराव वैद्य यांचं वय 71 वर्ष असून त्यांनी BSc पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे। त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करून शाखा व्यवस्थापक, प्रबंधक या उच्च पदांवर सुद्धा काम केलेलं आहे। नोकरीनिमित्ताने ते कारंजा दत्ताचं अमरावती जिल्ह्यामध्ये आणि कळंब 21 गणेश पीठापैकी एक असलेलं कळंब यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं। या वास्तव्याच्या ठिकाणी असतानाच त्यांना मंदाताई गंधे यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच डॉक्टर काका यांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या अनुग्रहाच्या माध्यमातून त्यांनी विविध संत साहित्याचा अभ्यास केला, वेदांताचा अभ्यास केला। पुढे गुरु आज्ञेच्या कृपेमुळेच त्यांनी डॉक्टर काकांचे जे साहित्य प्रसारित होतात त्या साहित्य प्रसार करणारी जी संस्था आहे श्री कृपा न्यास, या संस्थेचे ते सध्या अध्यक्ष आहेत। त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनरूपी घटाचं प्रारंभ करावा। धन्यवाद। मनवा 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 खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। पैसा न लागे रुपया न लागे, लागे न कौड़ी फुटकी, पैसा न लागे रुपया न लागे, लागे न कौड़ी फुटकी, खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। मन के बैल सुरत पोहावे, मन के बैल सुरत पोहावे, सुरत पोहावे, मन के बैल सुरत पोहावे। रस्सी लगाऊं गुरु ज्ञान की, खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा कबीरा कबीरा, कहत कबीरा कबीरा, कहत कबीरा सुनो भाई साधो, भक्ति करो हरिहर की, खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। कृपा कटाक्षाची किरणे, मोहसमुद्राचे आटणे, घडे जे त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम। तया आदिना अंत,
मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदाना खंत जगता लागी श्रीराम. यस्य देवमयी काया यस्य वेदमयी वाणी यस्य ब्रह्ममयी दृष्टी तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. ज्या मंदिरात हे प्रवचन होत आहे त्या मंदिरातील सर्व अधिष्ठात्री देवतांना वंदन आणि आपण सर्व श्रोते आपल्या हृदयातील नारायणाला वंदन करतो. श्रोते, तुम्ही भाग्यवान आणि धन्य आहात. मी माझा काही कार्यभाग साधण्यासाठी तुम्हाला असं म्हणत नाही. संतांनी पण तुमचा खूप गौरव केलेला आहे. तुम्हाला महेशियाची या मूर्ती म्हटलेला आहे. मी तुम्हाला भाग्यवान आणि धन्य याच्यासाठी म्हणतो आहे की बाहेरच्या जगात जेव्हा बहुसंख्य लोक सुखाच्या मागे धावत आहेत, सुखासाठी विषयांकडे याचना करत आहेत, पण विषय देऊ शकतात का हो सुख? खरं म्हणजे विषय सुख देऊ शकत नाही. विषय म्हणतात मधु मागसी माझ्या सख्या परी मधु घटची असती रिकामे घरी. विषयांचं सुख हे सुख नसून सुखाचा आभास आहे, पण ते आपल्याला कळत नाही म्हणून आपण विषयांच्या मागे धावत असतो. तर बाहेर जगात असे अनेक मोहक विषय असताना त्या सर्वांचा त्याग करून श्रवणाच्या ओढीने तुम्ही इथे येऊन बसलात म्हणून मी तुम्हाला धन्य म्हणतो की तुम्ही भक्ती मार्गावर चालताय आहात. तुम्हाला शास्त्राचे काही अध्ययन करण्याची इच्छा आहे, संत साहित्याचं अध्ययन करण्याची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला धन्य म्हणतो आहे. आता असं का झालं असावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? शास्त्रांनी याचे दोन कारणं सांगितले. पहिलं कारण संत साहित्याने सांगितलं की बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवड. तुम्ही सर्वांनी कोणत्या ना कोणत्या जन्मात पुष्कळ पुण्य केलेलं असेल म्हणून तुम्हाला या मार्गावर चालण्याची आवड निर्माण झालेली आहे. आता पुण्य म्हणजे तरी काय? तुकाराम महाराजांनी एकाच वाक्यात त्याचा उलगडा करून दिला आहे की पुण्य परोपकार पापते परपीडा. कोणा ना कोणा जीवाचा संतोष तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपाने साधला असेल आणि असं जरी नसेल केलं तरी कमीत कमी परपीडा नसेल केली, परनिंदा नसेल केली, काही न करणं ही एक प्रकारचं पुण्यच आहे. म्हणून समर्थ म्हणतात काहीच न करून प्राणी रामनाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांगावे. कमीत कमी काही निगेटिव्ह तरी झालं नाही हेही एक चांगलं आहे. तर असं अनेक पुण्याचं गाठोडं जन्मजन्मांतरीच्या तुमच्याजवळ असलं पाहिजे असं उघडच दिसतं. जसं आपण म्हणतो ना की फुलावरून झाड ओळखावं तसं तुम्ही इथे येऊन बसलात त्यावरून हे दिसतं आहे. कोणत्या ना कोणत्या जन्मात तुम्ही अनेक सेवा केल्या असतील. आईवडिलांची सेवा किंवा श्रीगुरूंची सेवा, संत सज्जनांची सेवा, राष्ट्रसेवा, धर्मसेवा असं काही केलं असेल. उत्तम दानं केली असतील. अन्नदान, विद्यादान, गोदान, ब्राह्मणांना भूदान अशी दानं केली असतील. नवविधा भक्तीमध्ये रममाण झाले असाल. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत ज्या भक्ती आहेत त्यात रममाण झाले असाल. वेदविहित पुण्यकर्म, वेदविहित कर्म जे आहे, वेदांनी जी सांगितली आहेत कर्म, तुमची कर्तव्य ती केली असतील आणि काही पूर्तकर्म केली असतील. पूर्वी पूर्तकर्म म्हणजे विहिरी बांधणं, तळे बांधणं, धर्मशाळा बांधणं, पाणपोई चालवणं, अन्नछत्र चालवणं असं पूर्तकर्मांचं स्वरूप होतं. आता नवीन जमान्याप्रमाणे नवीन पूर्तकर्म आली आहेत. वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या म्हाताऱ्यांना आपलेपणाने त्यांची हे करणं, जपणूक करणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं, हॉस्पिटलमध्ये जाऊन रोग्यांशी संवाद साधणं अशी वेगळी पूर्तकर्म आली. तर यातलं काही ना काही आणि फार मोठ्या प्रमाणात तुम्ही केलं असेल म्हणून तुमच्याजवळ चांगलं पुण्याचं गाठोडं आहे आणि त्यामुळे तुम्ही हरीचं बोट करून या मार्गावर चालत आहात. दुसरं कारण दिलं आहे ते भागवतांनी दिलेलं आहे की नराणाम क्षीण पापानाम कृष्ण भक्ती प्रजा आहे. जेव्हा माणसाची पापं क्षीण होतात तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णाबद्दल, शास्त्राबद्दल, भक्तिमार्गाबद्दल प्रेम वाटायला लागतं. आता असं आहे, आपण मागेच पाहिलं की पापते परपीडा. अनेक जन्मांच्या आपल्या प्रवासात कधी ना कधी आपण एखादं पाप केलेलं असू शकतं की
जे अज्ञानाने झालं असेल, परिस्थितीवश झालेलं असेल, शास्त्र माहीत नसल्यामुळे झाले असेल, इतरांच्या प्रभावामुळे झालं असेल, तर शास्त्रांनी या सर्वासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे उद्धाराची. काय आहे ती? वारकरी संप्रदायातले फार थोर पुरुष जोग महाराज ते म्हणतात की अनुताप ही परमार्थाची पहिली पायरी आहे. अनुतापनी शुद्ध झालेलं अंतःकरण हे परमार्थाची पहिली पायरी आहे. समर्थही म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. तर अनुतापाने आपलं अंतःकरण शुद्ध करून घेणं, प्रायश्चित्त घेणं, पश्चाताप करणं आणि शक्य असेल तर ज्याच्याबद्दल काही चूक झाली असेल ती चुकीची हानी कमीत कमी करायचा प्रयत्न करणं. आजच्या भाषेत तुम्हाला म्हणायचं तर डॅमेज कंट्रोल म्हणतात. डॅमेज कंट्रोल करणं आणि पुढे असं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं, हे सर्व करून पापांचाही खिळखिळा करता येतो आपल्याला. माझे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की सदैव जर साधकांनी आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून ठेवलं तर त्याची प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे हा भावार्थ आहे त्याचा शब्दशः अर्थ की कुणीही आपल्याला कायमचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून ठेवू नये. आपल्यालाही सुधारायला संधी आहे, भक्तिमार्गावर जाण्याला वाव आहे. याच्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये प्रमाण देऊन ठेवलेलं आहे. गीतेच्या 9व्या अध्यायात कृष्णांनी म्हटलेलं आहे, श्रीकृष्णांनी म्हटलं आहे भगवान श्रीकृष्णांनी की अपिचेत सुपुराचा, जर कोणी अतिशय पापी पण असेल पण तो जर शुद्ध मनाने माझ्या भक्तीला लागेल तर त्यालाही साधूच म्हणावं, त्याचंही परिवर्तन साधूतच होईल. हे फार मोठं आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे. गीतेतच भगवंत एके ठिकाणी असं म्हणतात की पापी जो असतो त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटत आणि नंतर लगेच म्हणतात की असा पापी जर माझं भक्ती करेल तर तो साधूच होईल, मी त्याला स्वीकारेन. आता याच्यात थोडासा विरोधाभास दिसतो का? खरं विरोधाभास नाही आहे. याचा अन्वय रामसुखदासजी महाराजांनी फार सुंदर करून दिलेला आहे. ते म्हणतात की पापी माणसाला कृष्णाबद्दल प्रेम वाटत नाही, हे पापी माणसाकडून, भगवंताकडून तसं नाही. भगवंताला सर्वांबद्दलच प्रेम वाटतं आणि जर का तो भगवंताच्या प्रेमाने ओढल्या जाऊन भगवंताची भक्ती करू लागला तर तो साधूच होईल. असे हे दोन फार सुंदर गोष्टी आपल्यासमोर आल्या आणि म्हणून माऊलींनी पण म्हटलेलं आहे की कुणी कसाही असो, माऊलींनी म्हटली ओळी अशी, झडझडूनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग दया पावसी अव्यंग निजरूप माझे. पहिल्या ओळीत माऊलींनी एक व्रत सांगून दिलं, अगदी संक्षेपाने जीवनभर आचरण्याचं व्रत, की झडझडून भक्तीच्या मार्गावर वाटचाल करू लाग. आणि दुसऱ्या याच्यात फलश्रुती सांगून दिली की प्रत्यक्ष परमेश्वराचं अव्यंग स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे भगवंतांनीच सांगितलं आहे, हे माऊलींनी फक्त ओळी लिहिली, आश्वासन भगवंताचं आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारे असो या मार्गात तर आलेलो आहोत. आपण आता अमृताचे पुत्र आहो या आत्मविश्वासाने पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. जो कोणी परमार्थाच्या मार्गाला लागला त्याला सिद्ध लोक, साधू संजन हे साधूच समजतात. जसा एखाद्या मुलांनी MBBSच्या पहिल्याच वर्गाला ॲडमिशन घेतली तरी त्याचे नातेवाईक त्याला या डॉक्टर म्हणायला लागतात, तसं तुम्ही या परमार्थाच्या मार्गावर पाऊल ठेवलं की अन्य सज्जन सिद्ध जे आहेत ते तुम्हाला साधूच समजायला लागतात. तर अशा आत्मविश्वासाने आता आपण पुढची वाटचाल करूया. मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि ब्रह्मपुरी उत्सव समिती यांनी जो हा उपक्रम घेतला आहे त्या अंतर्गत यावेळेस त्यांनी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे साहित्य यावर आपल्याला सर्वांना अभ्यास करायला लावलेला आहे. तुकाराम महाराजांचं नाव महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे, त्यांचं चरित्रही सर्वांना माहिती आहे. पण त्यांचं चरित्र आपण आठवल्याने आपलं मन पवित्र होतं, वाणी पवित्र होते. पण प्रत्येक संताची जसं एक चरित्र असतं तसं त्याचं एक वाङ्मयीन चरित्र पण असतं. तर आपण यावेळेस परमपूजनीय खंदारकर महाराज गेल्या पिढीतले वारकरी संप्रदायातले अत्यंत थोर अग्रणी सत्पुरुष
हे तुकाराम महाराजांच्या साहित्याबद्दल काय म्हणतायत ते बघूया. मी तुम्हाला ते वाचूनच दाखवतो, कारण अशा थोर पुरुषांच्या अवतरणांमध्ये आपले मनाचे शब्द काही घालणं योग्य नाही. त्यांनी जसं लिहिलं आहे तसं मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. ते म्हणतात की श्री तुकाराम महाराजांनी उपनिषदातीलच अद्वैत गायले आहे, पण त्याचा आविष्कार शास्त्रीय पद्धतीने न करता लौकिक पद्धतीने फारच सुंदर केला आहे. उदाहरणार्थ, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या की नुरवावी म्हटलं आहे, पूर्वावी म्हटलं नाही. ते म्हणतात, देवा तुम्ही कार्यकारणात्मक उपाधीहून वेगळे आहात. तुम्हाला अवस्थात्रयाचा आणि जगाच्या उत्पत्ती स्थिती लयकारत्वाचा विकार परमार्थतः नाही. जन्ममरणरूप संसारही नाही. नारायणा, मला देखील तुमच्यासारखेच करा, पण तुमच्यासारखे करण्याकरता ज्यामुळे मी जीव झालो त्या अविद्येसह वासनेचा नाश करा, म्हणजे मी तुमच्यासारखाच होईन. याप्रमाणे अखंड महावाक्यार्थ या अभंगात स्पष्ट झाला आहे. याप्रमाणे महाराजांनी अद्वैत तत्त्वज्ञान फारच सोप्या व सुंदर पद्धतीने सांगितले. इथे खंडारकर महाराजांचं अवतरण पूर्ण झालं. आपण सर्वांनी बघितलं की त्यांनी तुकाराम महाराजांची पूर्वी किती गायली आहे आणि किती समर्पक शब्दात आपल्याला त्यांच्या अभंगाचं मर्म उलगडून दाखवलेलं आहे. त्यांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करतो. आणि आता आपण आजचा जो आपला अभंग आहे तो प्रथम पूर्ण पाहू आणि नंतर मग एकेका चरणाचा विचार करू. आजचा अभंग आहे आपला, विचा केला विठोबा म्हणून नाव तो विठोबा, कारे नेणू त्याचे नाम काय विदासी नाही ठावे, शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरुनी पलंग झाला, तुका म्हणे सत्ता ज्याची काळाचाही माथा. आता आपण या अभंगाचा चरणशः विचार करू. त्याची पहिली ओळ पाहिली, जीव ब्रह्म. ऐक्याची दुसरी ओळ आता आपण बघू. ब्रह्मसत्य जगन मिथ्याची ओळ आपण पाहिली. जीव ब्रह्मैव नापरा याच्यावर आता आपण थोडा विचार करू. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे आत्मा, बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. या तिघांना मिळून जीव असं म्हणतात. या जीवावर जन्मोजन्मीचे खूप संस्कार झालेले असतात. त्यांनी जन्मोजन्मी खूप कर्म करून ठेवलेले असतात आणि त्या सर्वाचा परिणाम म्हणून त्याच्यासाठी खूप कर्मफलही तयार झालेली असतात. तो अविद्येने आणि अज्ञानाने अत्यंत ग्रासलेला असतो. साखळदंडाने जणू बांधून ठेवल्यासारखा असतो. त्याला 3 मुख्य भ्रांती असतात. एक देहभ्रांती, म्हणजे त्याला मी देह आहे असंच वाटत असतं. मी आत्मा आहे असं त्याला वाटतच नाही. कधी कधी तर मी आत्मा कसा असेल अशी असंभावना पण त्याला होते. तर एक तर तो मी देह आहे ही एक भ्रांती आहे त्याला. दुसरी जगत सत्यत्व भ्रांती आहे. त्याला हे सगळं जग सत्य वाटत असतं. जीवाला सर्व जग सत्य वाटत असतं. आपण पूर्वी बघितलं थोड्या वेळापूर्वी की जग मिथ्या कसं आहे, पण जीवाला ते पूर्णपणे सत्य वाटतं. आणि तिसरं त्याला असंही वाटत असतं की मीच करता आहे आणि मीच भोगता आहे. करता तो झाल्यामुळे त्याला भोगता होणं भागच आहे ईश्वरी योजनेनुसार. मी केलं असं त्याला सारखं वाटतं. मी होतो म्हणून हे काम झालं, मी नसतो तर झालं नसतं, तर दुसऱ्या कोणी केलं असतं तर मग तर काही विचारायलाच नको, फारच खराब काम झालं असतं. असे सर्व अभिमान त्याला असतात. अनेक अभिमानांनी हा जीव जखडलेला असतो. परमार्थता पाहिलं तर मी सुंदर हा जसा अभिमान आहे तसं मी कुरूप हाही अभिमान आहे. अभिमान शब्द परमार्थात फार वेगळेपणाने घेतलेला असतो. अशा अनेक अभिमानांनी अज्ञानाने हा जीव जखडलेला असतो. आता याच्यातून सुटका करण्याचा उपाय काय? या 3 भ्रांती दूर झाल्या पाहिजेत आणि अजून ज्ञानाचे 2-3 प्रतिबंध आहेत. 3 प्रतिबंध आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 प्रतिबंध ज्ञानाचे आहेत. आपण प्रवचनाला आजच्या सुरुवातीला म्हटलं
की मनुष्य सुखासाठी प्रयत्न करत असतो. परमार्थाचा ते वाक्य तसं थोडं चूक आहे. मनुष्य सुखासाठी प्रयत्न करत नाही, कारण त्याचा रूप, स्वतःचं रूप म्हणजे आत्मा हेच सुखरूप आहे. पण तो प्रयत्न जे करत असतो ते दुःख निवारणासाठी करत असतो. परमार्थ असं मानतो की त्याला त्याचं सुखरूपत्व कळत नाही, ते कळण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते सर्व प्रयत्न म्हणजे दुःख निवारणाचे प्रयत्न असतात. ज्ञानाचे 3 प्रतिबंध मूळ, मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रतिबंध आहेत. जीवाची भ्रांती श्रवणाने तिन्ही भ्रांती जाऊ शकतात. श्रवण, शास्त्राध्ययन यांनी जीवाच्या भ्रांती जाऊ शकतात. सत्संगाने जीवाची भ्रांती जाऊ शकते. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष जीवाचे आहेत. अनेक जन्मांच्या संस्कारामुळे जीवाची निषेधात्मक, ज्याचा निषेध शास्त्रांनी केला आहे, असेही कर्म करण्याची वृत्ती होते. गुरुचरित्रामध्ये जसं सांगितलं आहे की काय खावं, काय खाऊ नये, अन्नाचे दोष काय आहेत, तर नेमकं जे दूषित अन्न सांगितलं आहे ते खाण्याची जीवाची प्रवृत्ती असते. रसनेला तृप्त करण्यासाठी शुचितेकडे दुर्लक्ष करण्याची त्याची प्रवृत्ती असते. अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रात त्याचा ओढा निषेधात्मक कर्म करण्याकडे झालेला असतो, कारण खूप जन्मोजन्मी त्याला ती तशी सवयच पडलेली असते. तसंच विक्षेप हाही एक मोठा दोष आहे. विक्षेप म्हणजे चंचलता, कोणत्याही एका विचारावर न टिकणे. विक्षेप काही जणांच्या तर मनात, काहींचे मन तर इतकी चंचल असतात की ते ध्यानाला जरी बसले, एकाने मला सांगितलं की इष्टदेवतेला रामाला थोडा वेळ लाल वस्त्रामध्ये पाहिल्यानंतर थोड्या वेळाने त्याला असं वाटायचं की आता पितांबर करावा, रामाला दुसरं वस्त्र नेसून पितांबराच्या मूर्तीचं ध्यान करावं. इतकी चंचलता मनाला असते. असा हा विक्षेप दोष आहे. हे 2 दोष दूर करणं हीच साधना आहे, हेच तप आहे आणि हेच व्रत आहे. मल, सत्संग, साधना, शास्त्रविचार, श्रवण या सगळ्यांनी जातो. सत्संगामुळे मनावर विहित कर्म करण्याचे संस्कार होतात. हळूहळू ते वाढत जातात आणि एक वेळ अशी येते की निषेध कर्म करण्याचे जे संस्कार झालेले असतात ते कमजोर पडतात. टग ऑफ वॉर म्हणतो ना आपण, रस्सीखेच, तशी या 2मध्ये रस्सीखेच होते आणि सत्संगाने केलेल्या चांगल्या संस्कारांचा विजय होतो. हीच गोष्ट साधनेची आहे. साधनेमध्ये आपण रोज काही ना काही मनाला तापवून काढत असतो, निषिद्ध कर्म करण्यापासून परावृत्त करत असतो. शास्त्रविचार, नवीन शास्त्रविचार, श्रवणातून चांगले विचार आपल्याकडे येतात. या सर्वाचा उपयोग होऊन मला हा दोष पूर्णपणे जातो. विक्षेप दोष भक्तीने जातो. मल आणि तम आणि विक्षेप, मल दोष हा तमोगुणाचा परिणाम आहे, विक्षेप हा रजोगुणाचा परिणाम आहे. दोन्हीचं निवारण करण्यासाठी आहारामध्ये आणि संगतीमध्ये बदल केला पाहिजे. असं केल्याने आपल्यात रोज बदल होतो. तुकाराम महाराज जे म्हणतात की नित्य नवादिन जागृतीचा, तसा अनुभव आपल्याला येतो. रोज आत्मपरीक्षणाची सवय लागते. जसं चंद्राचं प्रतिबिंब गढूळ पाण्यात किंवा हालत्या पाण्यात आपल्याला दिसत नाही, तसा आत्मा अस्थिर मनात किंवा अशुद्ध मनात अनुभवाला येत नाही, अशुद्ध चित्तात अनुभवाला येत नाही. म्हणून मल आणि विक्षेप हे दोष काढून टाकले की मग आवरण दोष श्रीगुरु त्यांच्या कृपेने दूर करतात आणि जीवाला तो अन्य कोणी नसून जीवाला प्रथम तो आत्मा आहे असा अनुभव येतो आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे असा अनुभव येतो. आणि हे सर्व ज्ञान आहे जे अर्ध्या श्लोकात भगवान शंकराचार्यांनी सांगितलं. ब्रह्मसत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरहा, याचा हा थोडक्यात असा धावता आढावा आपण घेतलेला आहे. या सर्व ज्ञानाचा प्राचीन भारतीय वाङ्मयात भरपूर उहापोह झाला. अनेक प्रकरण ग्रंथ लिहिले गेले, अनेक शास्त्रग्रंथ लिहिले गेले, दर्शनांचा उद्गम झाला, षड्दर्शनं उदयाला आली. पण या सगळ्याचं
आचार्यांनी असं सांगितलं, आत्मविश्वासाने सांगितलं की या सगळ्याचं सार मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. श्लोकार्धेन प्रविक्षामी. आणि काय म्हणाले आचार्य? श्लोकार्धेन प्रविक्षामी म्हटल्यानंतर आचार्य काय म्हणाले? ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. एवढंच आचार्यांनी या सगळ्याचं सार काढलं. आता ब्रह्म म्हणजे काय? या श्लोकार्धांनी जर आपण समोर गेलो, ज्ञानाचा पूर्ण पाठपुरावा केला, तर ब्रह्म म्हणजे काय याच्यात सर्व उपनिषदांनी ब्रह्माबद्दल, ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण आता या प्रवचनापुरतं छांदोग्याचा उहापोह करू. छांदोग्य उपनिषदामध्ये अरुण नावाचे एक ऋषी असतात. त्यांचा मुलगा असतो, त्याचं नाव असतं आरुणी. त्याचं दुसरं एक नाव असतं उद्दालक आरुणी. उद्दालक आरुणींचा मुलगा असतो श्वेतकेतू. तो कुळाच्या परंपरेप्रमाणे शिकायला जातो आणि गुरुगृही अध्ययन पूर्ण झाल्यानंतर परत येतो. तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याच्या चालण्याच्या एकंदर पद्धतीवरूनच त्याचे पिताजी उद्दालक आरुणी ओळखतात की याला थोडा आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला आहे. म्हणून ते मुद्दाम त्याला विचारतात की तुझ्या आचार्यांनी तुला ते ज्ञान दिलं का की जे एक ज्ञान जाणल्याने सर्व जाणल्यासारखं होतं? तर याचं उत्तर श्वेतकेतूजवळ नव्हतं. आता आपण विचार करू की असं खरंच असतं का? एखादं असं ज्ञान आहे का की जे एक जाणल्याने सगळं जाणल्यासारखं होतं? समजा आपण बाहेरगावी जातो आहे, जाताना आपल्याला रस्त्यात एक कुंभाराचं घर दिसलं आणि तिथे खूप माती दिसली. आपण 2-3 दिवस गावाच्या बाहेर राहिलो आणि येताना आपण परत पाहिलं तर कुंभाराच्या घराच्या तिथे सर्व मडकेच होते. मातीचा आता मागमूस पण तिथे नव्हता. अनेक घट वेगळ्या वेगळ्या आकारांचे, मातीची भांडी अशी होती. पण आपण जाताना ती माती पाहिली असल्यामुळे आपल्याला येताना ते जे विविध घट होते त्यांचं आपोआपच ज्ञान झालेलं आहे की या सर्व घटांमध्ये ही मातीच आहे. त्यामुळे असं तत्त्व तर आहे की जे एक जाणल्याने सर्व जाणल्यासारखं होतं. पण आचार्यांनी त्याच्या श्वेतकेतूच्या त्याला ते सांगितलेलं नव्हतं. मग त्याला असं भीती वाटली की आता आपले बाबा असं तर नाही करणार की परत जा आचार्यांकडे जाऊन शिकू नये, असं होऊ नये. म्हणून तो नम्रपणे आपल्या वडिलांना म्हणाला की माझ्या आचार्यांना ते बहुतेक माहीत नसावं असं मला वाटतं. माहीत असतं तर त्या कृपाळू आचार्यांनी ते मला सांगितलंच असतं, पण बहुतेक त्यांनाच ते माहीत नसावं. तर आता तुम्हीच कृपा करून मला ते सांगा. त्यावर उद्दालक ऋषींनी त्याला ब्रह्माबद्दल थोडक्यात बोध केला. ते म्हणाले की सर्वप्रथम हे सर्व छांदोग्यातल्या ऋचा आहेत. ते काय म्हणाले? सदैव सौम्य इदमग्रे आसीत. हे सौम्य, हे तरुण माणसा, या इदमच्या अगोदर, इदम म्हणजे काय आपण पाहिलंच आहे, जे जे नामरूपात्मक आहे, वृत्तीज्ञानाचा विषय आहे, ज्याचा निर्देश करता येतो, ते सर्व इदम, हे सर्व जगत दिसायला लागण्यापूर्वी एक सत नावाची वस्तू होती. सत एव नामांतरम ब्रह्म. सतचंच दुसरं नाव ब्रह्म आहे. आणि हे सत म्हणजे जे ब्रह्म आहे ते एकमेव अद्वितीय असं होतं. आता अद्वितीय म्हटल्यानंतर एकमेव म्हणण्याचं काय कारण? अद्वितीयमध्ये सुद्धा द्वितीयच्या अपेक्षेने अद्वितीय म्हटलं जातं. आणि हे जे एकमेव ब्रह्म आहे त्याला तर द्वैताचा सुद्धा वारासुद्धा सहन होत नाही, म्हणून ते एकमेव अद्वितीय असं म्हटलं आहे. उद्दालकांनी त्याला सांगितलं, हे सौम्य श्वेतकेतो, इदम जगत अग्रे एकमेवम अद्वितीयम सत एव ब्रह्म आसीत, न शून्यात इदम जगत उत्पन्नम. शून्यापासून काहीच उत्पन्न होऊ शकत नाही, म्हणून सतपासूनच या जगाची उत्पत्ती झालेली आहे. छांदोग्य पुढे ब्रह्माचं वर्णन करताना त्याचे विशेष सांगताना असं म्हणते की सत्स्वरूपे परस्मिन ब्रह्माणी सजातीय भेदो वा विजातीय भेदो वा स्वगत भेदो वा नैवास्ती. या ब्रह्मामध्ये ना स्वगत भेद आहेत, ना सजातीय भेद आहेत, ना विजातीय भेद आहेत. आपण थोडक्यात बघूया
3 प्रकारचे भेद असतात. विजातीय भेद म्हणजे 2 वेगळ्या वेगळ्या जातींमधला भेद, म्हणजे जनावर पशु ही एक जात आहे, वृक्ष ही जात आहे, असा भेद ब्रह्मात नाही. सजातीय भेद, वृक्ष ही जात आहे, गाय ही जात आहे असाही, किंवा वृक्षामध्ये सुद्धा जाईचा वृक्ष, गुलाबाचा वृक्ष असे भेद असतात. सजातीय भेद असाही भेद ब्रह्मामध्ये नाही. आणि स्वगत भेद म्हणजे आपण एखाद्या झाडाचं उदाहरण घेतलं तर झाडाला खोड वेगळं असतं, पानं वेगळे असतात, फुलं वेगळे असतात, फळं वेगळे असतात. हा झाला स्वगत भेद. असाही भेद ब्रह्मामध्ये नाही. ब्रह्म एव एकमेव आसीत, अद्वितीयम आसीत, परिपूर्णम आसीत, निर्विशेष आसीत. निर्विशेष आहे ब्रह्म. ब्रह्मामध्ये कोणताही भेद नाही. समुद्राचा दृष्टांत छांदोग्यात आलेला आहे. समुद्र जसा सर्व पाणीरूपानेच असतो, काही लाटा दिसतात, काही तरंग दिसतात, काही बुडबुडे दिसतात, काही थेंबुटे दिसतात, पण मूळ समुद्र एकच असतो. तसं सर्वत्र ब्रह्म अखंड घनदाट एकरस भरून राहिलेला आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. त्यांचा हरी म्हणजे ब्रह्म. रीता ठाव या राघवे विण नाही, भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणते रीता ठाव या राघवे विण नाही. समर्थ म्हणतात त्यांच्या दृष्टीने हरी, राघव म्हणजेच ब्रह्म. असं हे ब्रह्म अखंड घनदाट एकरस भरून राहिलेलं आहे. जिकडे पाहावं तिकडे ते ब्रह्मच आहे. मी तुम्हाला गुरुदेव रानडेंची एक कथा सांगतो. गुरुदेव रानडे फार अधिकारी पारमार्थिक पुरुष होते. ते आपल्या शिष्यांबरोबर बोलताना कोणत्याही वस्तूकडे बोट दाखवून म्हणायचे की ते बघ ब्रह्म. आता गुरुदेव रानडेंना काय हे कळत नव्हतं का की असं ब्रह्म बोटांनी दाखवता येत नाही. एक टेबलकडे बोट दाखवून ते बघ ब्रह्म म्हटलं तर त्याचा अर्थ त्यांना एवढंच होतं की त्यांना शिष्यांना सुचवायचं होतं की ब्रह्म सर्वत्र घनदाट भरलेला आहे. ही एक वेदांतातली प्रक्रिया आहे लयचिंतनाची. जसं त्यांनी समजा टेबलकडे बोट दाखवून म्हटलं की ते बघ ब्रह्म, तर त्यांच्या शिष्यांनी किंवा आपण विचार करायचा आहे की टेबल कुठून आलं, तर टेबल आलं वृक्षापासून आलं. हा वृक्ष कुठून आला, वृक्ष आला जमिनीतून आला. जमीन कुठून आली, जमीन जलातून, जल अग्नीपासून, अग्नी वायूपासून, वायू आकाशातून आणि आकाश ब्रह्मापासून. अशी ही सरणी. म्हणजे अंततः काय, टेबल दिसलं की ब्रह्माची आठवण झाली पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला थोडी याची सवय करावी लागते. शेतकरी असतात ना, ते पहिल्यांदा जेव्हा नवीन बैलजोडी विकत घेतात तेव्हा घरी गाडीला जुंपल्यावर शेतापर्यंतचा मार्ग त्यांना पहिले 7-8 दिवस बैलांना दाखवावा लागतो, जागा राहून दाखवावा लागतो. नंतर तो झोपून जरी गेला शेतकरी तरी बैल त्यांना बरोबर शेतावर घेऊन जातात. तसं आपल्या मनाला एकदा ही सरणी लावून दिली की असं ब्रह्मचिंतन करायचं की मग आपलं मन बरोबर सदैव ब्रह्माच्या अनुसंधानातच राहतं. अशा प्रकारे आपण थोडक्यात ब्रह्माचा विचार केला. आता ब्रह्म सत्य आहे पण जग मात्र मिथ्या आहे. जगाला मिथ्या म्हटलं आहे, असत म्हटलेलं नाही. असत गोष्ट म्हणजे जी कधीच नसते ती. वेदांतातली प्रसिद्ध उदाहरणं आकाशाचं फूल, सशाचं शिंग ही आहेत. त्याच्यात मध्ये चैतन्य महाराज देगलूरकरांनी त्यांच्या प्रवचनात अजून एक उदाहरण दिलं की कासवीचं तूप. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कासवी तिच्या पिलांना प्रेमदृष्टीने पाहत पाहत वाढवते. कासवीचं दूधच नसतं, त्यामुळे त्याचा तुपाचा प्रश्नच नाही. त्यामुळे कासवीचं तूप हा एक अजून मिथ्या असत पदार्थ तयार झालेला आहे. मिथ्या म्हणजे काय, जे प्रत्यक्ष असतपेक्षा वेगळं आहे, कधीकधी भासतं, त्याला मिथ्या म्हणतात. जशी मृगजळाची नदी. माऊलींनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. ब्रह्मगिरीहुनी न निघे आणि समुद्रीही कीर न रिगे, तरी माझे दिसे वाऊगे मृगांबू जैसे. मृगजळाची जशी नदी आहे. आता माऊलींचा बराच काळ जीवनातला त्यांच्या ब्रह्मगिरीपाशी गेला, नाशिकला ब्रह्मगिरीपाशी गेला. गोदावरीचा त्यांचा खूप संबंध आला. नाशिकच्या परिसरातच निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला. त्यामुळे त्यांनी ही उपमा दिली आहे की ती
ब्रह्मगिरीहून न निघे. मृगजळाची नदी जी आहे ती काही ब्रह्मगिरीसारख्या पहाडातून निघत नाही, समुद्राला तर मिळतच नाही. तरी माझी दिसे वावगे मृगांबू जैसे, तरी मध्ये दिसतं मृगजळ आणि ते वावगं म्हणजे भ्रामिक आहे. तर ही असं मृगजळ जसं आहे भ्रमिक, तसं जग भ्रममय आहे. आपल्याला जगाचा भास होतो ब्रह्माच्या याच्यावर. मंदाताई म्हणतात की सोनं जसं पाटलीच्या रूपाने पसरलेलं आहे तसं सर्व ब्रह्म जगाच्या रूपाने पसरलं आहे. पण आपल्याला जसं सोनं दिसत नाही, पाटलीच दिसते, तसं ब्रह्म दिसत नाही, जगच दिसतं. याला म्हणतात मिथ्या. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. पहिलं चरण आहे वीचा केला विठोबा. वी म्हणजे पक्षीराज गरुड, त्याचा ठोबा म्हणजे आधार ज्यांनी घेतला आहे असा तो, ज्यांनी कूर्म, मत्स्य, वराह असे अवतार जगदोद्धारासाठी घेतले आहेत असा तो, ज्यांनी वामन अवतार घेतला आहे, प्रल्हादाच्या भक्तीसाठी ज्यांनी नरसिंह अवतार घेतला आहे असा भगवान, ज्यांनी परशुराम वामन हे अवतार धारण केले, जो दशरथाच्या कुळामध्ये राम म्हणून अवतरला, एक बाणी एकवचनी म्हणून प्रसिद्ध आहे, जो भागवताच्या दशमस्कंदाचा नायक आहे असा भगवान श्रीकृष्ण, तो सर्व म्हणजेच भगवान नारायण, म्हणजेच श्रीहरी, म्हणजेच विठोबा असं एक उपपत्ती लावल्या जाते. म्हणजे थोडक्यात म्हणजे वैकुंठाचे भगवान श्री नारायण हेच पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या रूपाने सगुण साकार आलेले आहेत. दुसरी एक उत्पत्ती अशी लावल्या जाते की वी म्हणजे विद म्हणजे ज्ञान आणि सत्ता, ठोबा म्हणजे सगुण साकार आकार, म्हणजे ज्ञान आणि सत्तेचा जणू सगुण साकार आकार, ज्ञानाने आणि सत्तेने जणू सगुण आकार धारण केला तर ज्ञान जसं राहील ते म्हणजे विठोबा. आणि तिसरी एक उपपत्ती सांगितल्या जाते की वी हा उपसर्ग साधारणपणे भेदाचा निर्देशक आहे. विरुद्ध, वियोग, विघटन या सर्वांमध्ये आपण वी म्हणजे भेद असं समजतो. तर वी म्हणजे जीव ब्रह्मातील भेद त्यात, आणि ठ म्हणजे त्याचा अभाव, आणि ठोबा म्हणजे अभाव करणारा, म्हणजे जीव ब्रह्मातील ऐक्याचा अभाव करणारा असा जो देव आहे तो आहे विठोबा. अशा 3 प्रकारे आपल्याला या वीचा केला विठोबा याचं उपपत्ती लावता येते. आणि आता हे थोडंसं पूर्वीपेक्षा गंभीर प्रकरण झालं, याचा आपल्याला सखोल विचार करायला पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक ज्ञान म्हणजे काय वगैरे याचा सखोल विचार करू, क्रमशः करू. ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचा विठ्ठल आकार आहे. तर ज्ञान म्हणजे काय, आपण ज्याला व्यवहारात ज्ञान समजतो त्याला शास्त्रज्ञान मानतच नाही. म्हणजे तुम्ही MA असाल, PhD असाल, किंवा MSc PhD असाल, किंवा MTech PhD असाल, किंवा वैद्यकीय शास्त्रातल्या डिग्र्या जर घेतल्या तर MS MD असाल, कलाशास्त्रातल्या घेतल्या तर नृत्यात तुम्हाला खूप नैपुण्य असेल, किंवा संगीतात तुम्ही विशारद असाल, तर याला शास्त्रज्ञान म्हणत नाही. या विद्या आहेत, कला आहेत, पण ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय याचं उत्तर समर्थांनी एका समासात दिलेलं आहे. त्याच्यात हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं सांगत त्यांनी शेवटी पाहावे आपणासी आपण त्या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय याबद्दल फार पूर्वीपासून लोकांना, विचारवंतांना प्रश्न पडत आलेले आहेत. आणि हे प्रश्न फक्त आपल्याच भारतीय भूमीतल्या लोकांनाच पडले असं नाही, जगभरातल्या विचारवंतांना हे प्रश्न पडले. एक पाश्चात्य शास्त्रज्ञ होता, तत्त्ववेत्ता होता, त्याला रोज संध्याकाळी फिरायला जायची सवय होती. तर एक दिवस तो फिरून येताना अंधकार झाला, त्याला जरा जास्ती उशीर झाला, तर त्याची येणाऱ्या एका पथिकाशी टक्कर झाली. ज्याच्याशी टक्कर झाली त्याला खूप राग आला होता. तो म्हणाला, कोण आहे रे तू, दिसत नाही का तुला?
तर हा पाश्चात्य तत्ववेत्ता त्याला म्हणाला, अरे मी कोण आहे याचाच तर विचार मी गेल्या 20 वर्षापासून करत आहे. आत्ता कुठे मला त्याचं थोडा अंधूक उत्तर मिळायला लागलेलं आहे. तर हे असे प्रश्न जगभरातल्या तत्त्वज्ञानांना फार पूर्वीपासून पडत आहेत. प्राचीन ऋषींना हे प्रश्न पडायचे. भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या अपरोक्षानुभूतीमध्ये हे सर्व प्रश्न संक्षेपाने एकत्रितपणे विचारले आहेत. कोहम, मी कोण आहे, कथमिदम जात, हे जे इदम आहे, इदम म्हणजे काय, ज्याचा निर्देश केला जाऊ शकतो हे म्हणून त्या सर्वाला इदम म्हणतात. जे नामरूपात्मक आहे त्याला इदम म्हणतात. ज्याचा आपल्या वृत्तीने ज्याचं आपल्याला ज्ञान होतं त्या सर्वाला इदम असं म्हणतात. तर हे जे जगत आहे ते कुठून आलं, कोवई कर्तास्य विद्यते, याचा कर्ता कोण आहे, आपल्याला याचा कर्ता तर दिसत नाही. आणि उपादान किमस्तही, उपादान कारण काही असलं पाहिजे. याला कोणत्याही कार्याच्या मागे 2 कारणं असतात, उपादान कारण आणि निमित्त कारण. तर निमित्त कारण म्हणजे एक आपण उदाहरण घेऊया. घट आहे समजा, त्याचं उपादान कारण आहे माती आणि निमित्त कारण आहे कुंभार. तसं या जगाचं उपादान कारण कोण आहे, हे सर्व विचारवंतांना सदैव मोह पाडत आले होते. भारतीय ऋषीमुनींनी अत्यंत तपपूत जीवन जगून ध्यान लावून हा विचार केला आणि त्यांना श्रुती ऐकू आल्या, काही स्फुरलं मनात आणि ते सर्व त्यांनी लिहून ठेवलं. अशा प्रकारे यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. आत्ताच आपण बघितलं की विठ्ठल या नामाचा अर्थ ज्ञान आणि सत्ता यांचा सगुण साकार असं रूप, किंवा विठ्ठल म्हणजे जीव ब्रह्म ऐक्यातील भेदाचा नाश करणारा देव. म्हणजे वाच्यार्थाने विठ्ठल आणि लक्षार्थाने परब्रह्म. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय सगळ्यांना माहीतच असेल, पण तरी परमपूजनीय डॉक्टर काकांचा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. डॉक्टर काकांना प्रवचनानिमित्त खूप ठिकाणी फिरावं लागायचं. तेव्हा एस टीमधनं सुद्धा ते जायचे. एस टीचं तिकीट तुम्हाला माहीतच आहे कसं पातळ आणि चिटोऱ्यासारखं असायचं. तर ते हरवू नये म्हणून ते एका पाकिटात बंद करायचे आणि पाकिट वरच्या खिशात ठेवायचे. आणि प्रवास चालू असताना मधनं खिशाला हात लावून, म्हणजे त्या पाकिटाला हात लावून पाहायचे. आता ते पाकिटाला हात लावून पाहायचे म्हणजे पाकिटाला हात लावत होते का, नाही, ते मूळ त्यांचा उद्देश होता की तिकीटं सुरक्षित आहे की नाही. जेव्हा ते वाच्यार्थाने पाकिटाला हात लावत होते तेव्हा ते लक्षार्थाने तिकिटालाच हात लावत होते. जसं त्याप्रमाणेच वारकरी जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतात तरी ते वाच्यार्थाने विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेत असलं तरी लक्षार्थाने ते परब्रह्माचं दर्शन, परब्रह्माकडे त्यांचं लक्ष असतं. सावळे परब्रह्म असं आपण विठ्ठलाला म्हणतोच. आता तुम्ही म्हणाल की वारकरी भक्त असतात पण त्यांना एवढं ज्ञान असतं का, तर खरंच त्यांना एवढं ज्ञान असतं. ते ज्ञानी भक्त असतात, वेदांती भक्त असतात. कारण की बघा, वारकऱ्यांचा पिंड कशावर पोचलेला असतो, वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी काय आहे. एक तर ज्ञानेश्वरी, दुसरं तुकाराम गाथा, तिसरं एकनाथी भागवत. ज्ञानेश्वरी काय आहे, गीतेवरची टीका. आणि गीता सर्व उपनिषदांचा सार आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्, असं आपण म्हणतोच. सर्व उपनिषदारूपी गायींचं दूध काढून भगवंतानी ते अर्जुनाला दिलेलं आहे गीतेमध्ये. म्हणजे सगळा वेदांतच आला. गाथा म्हणजे काय, पंचमवेदच आहे. आणि एकनाथी भागवत भागवतातला 11 स्कंद, प्रत्यक्ष भगवंतांनी उद्धवाला सांगितलेले ज्ञान. आणि भगवंत ज्ञान आणि वेद याशिवाय काय बोलणार. अशा प्रकारे सर्व वारकऱ्यांचा पिंड वेदांतावरच पोचलेला असतो. त्यांना वेदांताचं बाळकडूच मिळालेलं असतं. त्यामुळे ते जेव्हा वाच्यार्थाने विठ्ठलाला पाहतात तेव्हा लक्षार्थाने ते परब्रह्माचंच चिंतन करत असतात. आता विठ्ठल शब्दाची मोठी
गंमत आहे. मला मंगेश पाडगावकरांचा एक किस्सा थोडासा आठवतो. ते आपल्या नातवाला घेऊन प्राणी संग्रहालयात गेले होते. तिथे वाघाच्या पिंजऱ्यासमोर ते आले तेव्हा त्यांचा नातू काय म्हणाला, आजोबा केवढा मोठा वाघ, ठला ठ. पण मंगेश पाडगावकर तेव्हा म्हणाले की ठला ठची गंमत मला तेव्हा कळली की खूप मोठा असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण ठला ठ लावतो. आणि मग मला कळलं की विठ्ठलाच्या नामामध्ये ठला ठ का आहे. आणि वारकरी तर विठ्ठल 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 असं अनेक वेळा म्हणतात. म्हणजे तो किती मोठा आहे विठ्ठल हे त्याच्यातून दिसतं. खरं म्हणजे ते परब्रह्मच आहे. सर्व दिशा दशदिशा व्यापून जो दशांगुळे उरला ते परब्रह्मच विठ्ठल आहे. अशा प्रकारे आपण वीचा झाला विठोबाचं जवळपास सविस्तर चिंतन केलं. आता आपण दुसरं चरण पाहू. कारे नेणो त्याचे नाम, काय वेदासी नाही ठावे. आपल्याला महाराज त्या ज्ञानाचा पुतळा असणाऱ्या, जीव ब्रह्म ऐक्य समजवून देणाऱ्या विठ्ठलाचं नाव घेण्याचा आग्रह करत आहे. तुकाराम महाराजांनीच म्हटलं आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. आणि नाम घेण्याचा आग्रह कोणी नाही केला. माऊलींनी पण केला आहे, समर्थांनी रामदास स्वामींनी पण केला आहे. माऊली म्हणते हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. समर्थही म्हणतात पुढे वैखरी राम आधी वधावा. सुभाषितकार म्हणतात जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः, स हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च. एक एक बिंदू घेऊन जसा घट भरतो तसाच एक एक छोटं सत्कर्म करून पुण्यकर्म करून धर्माचा आणि थोडा पैसा वाचून धनाचा घट भरवायचा असतो. जेव्हा संधी उपलब्ध असेल तेव्हा नामामृत घेऊन नामामृताच्या एका बिंदूंनी आपला हा शरीररूपी घट आपण पूर्ण भरून घ्यायला पाहिजे. खूप जण म्हणतात नाम घ्यावेसे वाटत नाही. त्याच्यावर संतांनी उपाय सांगितला आहे की देवालाच कळवळून प्रार्थना करावी की मला तुझ्या नामामध्ये प्रेम वाटू दे. नामाचे 10 अपराध आहेत ते टाळून नामस्मरण करावं. नामाचे 10 अपराध कोणते कोणते सांगितले आहेत. सत्पुरुषांची निंदा करू नये, असत्पुरुषांचं मोठेपण ऐकू नये, गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवावी, नामस्मरणाला अर्थवाद समजू नये. म्हणजे संतांनी ज्या कथा सांगितल्या की नामामृतामुळे एवढे चमत्कार झाले, त्याच्यावर हे असं नामाने कधी एवढं मोठं काम होईल का असा अविश्वास दर्शवू नये. हरिहरांमध्ये भेद करू नये, श्रुतींच्या आज्ञा पाळाव्या, शास्त्राच्या आज्ञा पाळाव्या, विहित कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये, असे नामाचे अपराध आहेत. हे सर्व पाळावे आणि नामस्मरण करत राहा. शेवटी परत एकदा परमपूजनीय डॉक्टर काकांनी सांगितलेला आहे एक महत्त्वाचा मुद्दा घेतो. मानवी स्वभावाचा त्यांनी एक पैलू लक्षात घेऊन सांगितलं. पहिले एक कथा सांगितली की एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक माकड होतं. त्यांनी त्या माकड पाळलं. त्या माकडाला 5 फुटाची दोरी बांधली आणि सोडून दिलं. माकडाचा उड्या मारण्याचा स्वभाव. त्यांनी खूप उड्या मारल्या पण त्याला त्या 5 फुटाच्या बाहेर जाता येईना. त्यात इतकी प्रचंड धूम केली त्यांनी की शेवटी अतिश्रमाने ते माकड बेशुद्ध पडून गेले. मग दुसरा एक अनुभवी शेतकरी होता. त्यांनी त्याला सांगितलं की अरे तू त्याला चांगली 40 फुटाची दोरी बांध आणि मग मोकळं सोड, म्हणजे ते पळूनही जाणार नाही आणि त्यालाही थोडं तरी त्याच्या मनाप्रमाणे करता येईल. आपलं मन हेही असंच माकड आहे. त्यालाही थोडीशी जागा, आजच्या नवीन पिढीच्या भाषेत बोलायचं तर स्पेस सुरुवातीला तरी द्यायला पाहिजे. म्हणून मग काय करायचं की त्याला सांगायचं की तू जे नाम घेतो आहे त्याच्या नामनायकाच्या चरित्रात थोडंसं रममाण, म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव म्हणत असाल तर थोडंसं श्रीकृष्ण चरित्रात रममाण व्हायला सुरुवातीला तरी काही दिवस मुभा आहे.
रामाचं नाम घेत असाल तर रामचरित्रातले काही प्रसंग आठवायला मुभा आहे. नामस्मरणाने मन नावाचा घोडा शांत राहतो, नाहीतर तो आपल्याला कुठेही घेऊन जातो. प्रत्येक घोड्याला काय असतं, एक लगाम असतो, एक रिकीब असते आणि खोगीर असतं. मनाचं शम हा लगाम आहे, दम ही रिकीब आहे आणि उपासना हे खोगीर आहे. नामस्मरण केल्याने काय होतं, नामस्मरणामुळे साधकाचं उपास्य दैवत त्याच्या मनाचा ताबा घेतं आणि मग त्याला एकतर विषयांकडे जावंसंही वाटत नाही आणि दुसरं म्हणजे वेळही मिळत नाही. अशा प्रकारे मग तो नामातच रंगून जातो आणि एक दिवस जे व्हायचं ते डॉक्टर काका म्हणतात तसं अलगद हळूच होऊन जातो. म्हणजे तो नामीशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. अशा प्रकारे जीव ब्रह्म ऐक्याचंही साध्य, आपलं जे नरदेहाचं साध्य आहे तेही अलगद होऊन जातं. नंतरचं चरण आहे शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुणी पलंग घाला. शेषानी विठ्ठला वेदांनी खूप परब्रह्माचं स्वरूप वर्णण्याचा प्रयत्न केला. शेषानी विठोबाचं सर्व वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झालं नाही. जे जे बोलावे ते साजे या विठ्ठला असं म्हणतात तसं ते तर झालंच, पण तरी विठ्ठलाचे काही ना काही गुण सांगायचे राहिलेच, विठ्ठलाबद्दल काही ना काही वर्णन करायचं राहिलंच. आणि आपण म्हणतो ना, चालून चालून पाय थकले, तसे शेषाची बोलून बोलून जीवात चिरली आणि मग त्यांनी भगवंताचं विठोबाचं शयन स्थान व्हायचं मान्य केलं. अशा प्रकारे ज्या विठोबाची काळावर पण सत्ता चालते त्याचं तुम्ही नाव घ्या, असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. थोडक्यात विठ्ठल हाच परब्रह्म आहे, त्याची सर्व सत्ता आहे आणि त्याचं नाम घेऊन त्याच्याशी एकरूप व्हावं असा संदेश महाराज आपल्याला देत आहे. या अत्यंत पावन काळामध्ये चातुर्मासाच्या आपण हे प्रवचन ऐकत आहात. तसा सध्याचा काळ कोरोना पॅन्डेमिकच्या भयात सर्वजण आहेत, पण जे ईश्वर भक्त आहेत, समर्थ भक्त आहेत, ते बिलकुल विचलित झालेले नाही, स्थिरचित्त आहे. समर्थांनी सांगितलं त्याप्रमाणे धीर धरा तकवा, गडबडू नका. ते बिलकुल गडबडून गेलेले नाहीत. चातुर्मास उत्सव समितीसारख्या संस्था साक्षेपानी या संकटातही काम करत आहेत, आपलं व्रत चालू ठेवत आहेत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. या व्रतात त्यांनी मलाही सहभागी करून घेतलं. मी पण काही खूप टेक्नोसॅव्ही नाही, टेक्नॉलॉजीद्वारे हे प्रवचन तुमच्यापुढे सादर करताना मलाही तसा थोडा त्रासच झाला आणि मला तर असं वाटतं की तुमची परीक्षाच पाहिली असेल. त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी. जे यातलं चांगलं असेल ते सर्व वेदांचं, शास्त्राचं, श्री गुरूंचं आहे असं समजावं आणि ज्या प्रमाद मी केले असतील त्याबद्दल मला क्षमा करावी, उदार अंतःकरणाने क्षमा करावी अशी विनंती करून आणि परत एकदा आयोजकांचे आभार मानून, आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानून वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री मोहनराव वैद्य यांनी जो प्रवचनरूपी दुधाचा घट आपल्यासाठी मोकळा केला त्याबद्दल मी सर्व चातुर्मास उत्सव समितीतर्फे, सर्व साधकांतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे त्यांचा आभार मानतो. तसंच सर्व श्रोतृवृंद आणि सर्व साधक ज्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून या प्रवचनाचा लाभ घेतला त्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि हे जे प्रवचन ऑनलाईनच्या माध्यमातून जे आमचे टेक्निशियन्स आहेत त्या सर्वांचा सुद्धा आभार मानतो की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या प्रयत्नामुळेच सर्व साधकांना ही संधी लाभली.